तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एसी फंडामेंटल क्वांटिटीची थेअरी बघितली होती आणि त्या रिलेटेड क्वेश्चन आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, an alternating current is given by I is equal to 10 sin 3140. The time taken to generate 2 cycle of the current is. तर 2 सायकलच्या करंट जनरेट होण्यासाठी आपल्याला किती टाइम लागणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे दिलेलं इक्वेशन काय आहे, I is equal to 10 sin 3140. तर हे कम्पेअर केलेला आपल्याला मिळेल I is equal to आपण काय सांगतो Im sin ओमेगा टी. तर हे इक्वेशन आपण कम्पेअर केल्यावर आपल्याला मिळेल ओमेगा इज इक्वल टू 314. ओमेगाची व्हॅल्यू आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती, काय होती, ओमेगा इज इक्वल टू 2πf, जिथे एफ असते फ्रिक्वेन्सी, विच इज इक्वल टू 314. तर आता आपण फ्रिक्वेन्सी काढून घेऊया ह्याच्यामध्ये. एफ इज इक्वल टू 314 डिवायडेड बाय 2π. हे कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला आन्सर येईल 50 हर्ट्ज. तर फ्रिक्वेन्सी आहे या करंटची 50 हर्ट्ज. तर आता त्यांनी सांगितलं की आपल्याला टाईम काढायचा आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की टाईम पिरियड म्हणजे काय असतो, कॅपिटल टी विच इज इक्वल टू 1/f. हे आपण रिलेशनशिप बघितलं होतं, जिथे एफ फ्रिक्वेन्सी आहे आणि टी आहे टाईम पिरियड. तर इथे आपण सबस्टिट्यूट करून घेऊया व्हॅल्यू 1/50 विच इज इक्वल टू 0.02 सेकंड्स. आता हे टाईम पिरियड आपण कशासाठी काढतो, तर टाईम पिरियड असतो एक सायकल कंप्लीट होण्यासाठी, करेक्ट. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की 2 सायकलसाठी आपल्याला किती टाईम लागेल. आपल्या 1 सायकलची काढली आपण 0.02 सेकंड. तर फॉर 2 सायकल आपला आन्सर येईल टाईम रिक्वायर्ड विच इज इक्वल टू 0.02 मल्टिप्लाय बाय 2 विच इज इक्वल टू 0.04 सेकंड. तर 0.04 सेकंड हे आहे आपलं करेक्ट आन्सर या क्वेश्चनचं. पाहूया पुढचा क्वेश्चन. An AC generator having 10 poles and running at 600 RPM will generate an alternating voltage of frequency. ते इथे AC जनरेटर दिलंय ज्याच्यामध्ये 10 पोल्स आहेत आणि त्याचं स्पीड आहे 600 RPM. तर आपली टोटल किती फ्रिक्वेन्सी जनरेट होईल त्या जनरेटरकडून ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते लिहून घेऊया. गिवन P इज इक्वल टू 10 पोल्स आणि स्पीड आपण N ने दाखवतो विच इज इक्वल टू 600 RPM. तर आपण हे सुद्धा रिलेशनशिप एक बघितलं होतं की N इज इक्वल टू 120F अपॉन P, जिथे N आहे स्पीड, F फ्रिक्वेन्सी आणि P नंबर ऑफ पोल्स. तर आपल्याला विचारले हे फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी आपण एक साईडला घेऊया आणि परत रिराईट करूया हे एक इक्वेशन आणि व्हॅल्यू डायरेक्टली सबस्टिट्यूट करूया. N ची व्हॅल्यू 600 RPM मल्टिप्लाय बाय 10 पोल्स डिवायडेड बाय 120 विच इज इक्वल टू 50 हर्ट्ज. तर 50 हर्ट्ज हे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एन अल्टरनेटिंग वोल्टेज इज गिवन बाय V इज इक्वल टू 30 sin 3140. द टाइम टेकन बाय द वोल्टेज टू रीच -30 वोल्ट फॉर द फर्स्ट टाइम इज. म्हणजे मायनस हे टोटल त्याचा पीक आहे +30 मॅक्झिमम वोल्टेज. तर त्याने विचारले की -30 वोल्ट फर्स्ट टाइम जेव्हा रीच होईल तेव्हा आपल्याला किती टाइम लागेल. तर आपण इथे वेवफॉर्म काढून घेऊया तर आपल्याला थोडं आयडिया येईल. त्यावरून आपण काय करतो, सायनुसॉइडलच वेव आहे आणि मग अशी बघितलं आपण की 3140 आहे म्हणजे आपली 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आहे ह्याच्यामध्ये. तर आपण एक सिंगल सायकल इथे कन्सिडर करूया. कारण आपल्याला त्यांनी विचारले की सगळ्यात पहिल्या -30 वोल्ट पोचायला त्याला किती टाईम लागेल. तर हा आहे पॉझिटिव्ह पीक +30 वोल्टचा आणि हा आहे निगेटिव्ह पीक -30 वोल्टचा. तर ह्या टाईमला पोचायला आपल्याला किती, ह्या व्होल्टेजवर पोचायला आपल्याला टोटल किती टाईम लागेल. तर आपल्याला इथपासून ते इथपर्यंतचा टोटल टाईम फाइंड आउट करायचा आहे. हा टाईम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपण मग अशी फ्रिक्वेन्सी काढून घेतलेली F इज इक्वल टू 50 हर्ट्ज. सेम होतं ओमेगाची व्हॅल्यू 3140 म्हणून मी डायरेक्टली इथे फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू लिहितोय. टाईम पिरियड पण आपला किती आला होता 1/50 विच इज इक्वल टू 0.02 सेकंड्स. म्हणजे एक कंप्लीट सायकल होण्यासाठी आपल्याला 0.02 सेकंड्स लागलेले. तर आता आपल्याला इथपर्यंत 0.02 सेकंड्स लागलेले आणि आपला -30चा जो पीक आहे तो ह्याच्या आधीच आपल्याला अचीव होतोय. त्यामुळे 0.02 आणि त्याच्या जे हायर आन्सर्स आहेत ते डायरेक्टली कट होतील
म्हणजे 0.02 कट, 0.03 सुद्धा कट आणि 0.1 सेकंड सुद्धा कट. तर आपलं ॲक्च्युअल आन्सर इथे आलेलं आहे. तरी सुद्धा आपण एकदा परत इन डिटेलमध्ये बघूया आन्सर कसं येते. तर ही सिमेट्रिकल वेवफॉर्म असल्यामुळे आपला जो पॉझिटिव्ह पीक आहे तो 0.01 सेकंडला येईल, कारण हाफ सायकल इक्वल असणार आणि टोटल टाइम आपला 0.02 सेकंड्स आहेत. आणि जर सपोज 0.01 सेकंडला आपला हाफ सायकल कंप्लीट होते, तर जो आपला पीक येतोय +30 वोल्टला तो त्याच्यापेक्षा पण हाफ टाईममध्ये मिळेल, कारण दोन्ही लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही इक्वल आहेत. त्यामुळे जो पॉझिटिव्ह पीक आहे +30 वोल्टचा तो आपल्याला मिळेल 0.005 सेकंड्सला आणि ह्याच्यानंतर 0.005 सेकंड्स आपल्याला नंतर मिळेल. म्हणजे हा जो टाईम आहे आपला जो रिक्वायर्ड टाईम आहे टीचा तो आपल्याला मिळेल 0.015, कारण हे जे चारही पार्ट आहेत इक्वल टाईम पिरियड नंतर अचीव होतील. त्यामुळे जर आपल्याला +30 वोल्ट विचारला असता तर +30 वोल्ट आपला अचीव झाला असता 0.005 सेकंड्स नंतर, आणि जो -30 वोल्ट आहे तो आपला अचीव होतोय 0.015 सेकंड्स नंतर. तर हे आन्सर करेक्ट आहे 0.015 सेकंड्स. जर तुम्हाला हे फ्रिक्वेन्सीवरून डायरेक्टली जर टाईम पिरियड जर माहिती असेल तुम्ही खूप इझिली काढू शकता. हे फक्त एक्सप्लेन करण्यासाठी एवढा वेळ गेला. एक्झाममध्ये तुम्ही अगदी काही 10 ते 15 सेकंदमध्ये सुद्धा ह्याचा आन्सर टिक करू शकता. आणि ऑप्शन एलिमिनेशन जर तुम्ही डायरेक्टली केला तरी सुद्धा लगेचच तुमचा आन्सर तुम्हाला मिळू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन अल्टरनेटिंग व्होल्टेज इज गिवन बाय इज इक्वल टू 100 sin 3140 इट्स ॲव्हरेज व्हॅल्यू विल बी. तुम्ही तर बघू शकता की 3140 हे आता बऱ्याचदा आलं, कारण 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीसाठी जो ओमेगाची व्हॅल्यू जनरेट होते ती आहे 314. तर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये हेच ओमेगाची व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे तुम्ही फ्रिक्वेन्सी डायरेक्टली ते अज्युम करू शकता की एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज आहे. तर आता हा जो जी आपल्याला ई वेवफॉर्म जी दिलेली आहे व्होल्टेजची त्याच्यामध्ये 100 sin 3140 दिली आहे, त्याची आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू विचारली आहे. तर ही सायनोसॉइडल वेव्ह आहे, दिसते आपल्याला सिमेट्रिकल वेव्ह आहे. त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती. जर प्युअर सायनोसॉइडल वेव्ह असेल तर त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल आणि त्यावर आपण ॲव्हरेज काढू शकतो. त्या ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे, तर व्ही ॲव्हरेज आपण डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याला माहिती होता, आपण बघितला असेल. जर तुम्ही याला नसेल लक्षात तर पुन्हा एकदा ती व्हिडिओ बघा, जिथून तुम्हाला आयडिया येईल. त्याची व्हॅल्यू होती 2Vm/π किंवा 0.637 Vm. हे 2/π व्हॅल्यू आपल्याला 0.637 येते. तर इथे Vmची व्हॅल्यू आहे, Vm म्हणजे काय, मॅक्झिमम व्होल्टेज सायनोसॉइडल वेव्हचं. तर इथे Vmची व्हॅल्यू किती आहे, 100. त्यामध्ये डायरेक्टली आपण सबस्टिट्यूट करू शकतो 0.637 मल्टिप्लाय बाय 100. तर आन्सर येईल याचं 63.7 वोल्ट. ऑप्शन सी करेक्ट आहे. पण हे फक्त प्युअर सायनोसॉइडल वेव्हसाठीच व्हॅलिड आहे. ही जी व्ही ॲव्हरेजची व्हॅल्यू आहे ती, जर तुम्हाला दुसरी कोणती वेव्ह दिली, ट्रँग्युलर वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, तर त्यावेळेला व्ही ॲव्हरेजची व्हॅल्यू आपली चेंज होणार. तर ते तुम्हाला इंटिग्रेशन किंवा एरिया अपॉन टाईम या फॉर्म्युलाने तुम्हाला काढायला लागेल. आता हे आपल्याला प्युअर सायनोसॉइडल वेव्ह दिलेली म्हणून आपण डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला, हे लक्षात ठेवा. आता कधी कधी आपल्याला ट्रँग्युलर वेव्ह किंवा स्क्वेअर वेव्ह देतात आणि त्याचा ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतात. तर त्यावेळी आपण जर हा डायरेक्टली फॉर्म्युला लावला तर कदाचित चुकू शकतं, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला प्युअर सायनोसॉइडल वेव्ह क्वेश्चनमध्ये विचारतील असं नाही आहे. ओके, तर जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. तर क्वेश्चन 5 आहे, द फिलामेंट ऑफ व्हॅक्यूम ट्यूब रिक्वायर्स 0.4 एम्पियर DC टू हीट इट. द RMS व्हॅल्यू ऑफ AC रिक्वायर्ड इज. तर इथे RMS आणि DCचा आपल्याला कन्सेप्ट इथे येईल. आपण बघितलं होतं की IDC करंट जो होता, DC करंट जो फ्लो होत होता, विच इज इक्वल टू IRMS. हे दोन्ही करंट आपले सेम इफेक्ट प्रोड्यूस करतात. जो आपण बल्बचा जो एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की जर मला तो बल्ब एक सर्टन ब्राईटनेसवर ग्लो करायचा आहे, जेवढा आपण ACवर, आपल्या घरात जेवढा AC येते त्याच्यावर आपण जेव्हा बल्ब कनेक्ट करतो तेव्हा एका सर्टन अमाऊंट ऑफ ब्राईटनेस आपल्याला मिळतो, जो मिनिमम सुद्धा नसतो किंवा मॅक्झिमम पण नसतो. या दोन्ही व्हॅल्यूच्या तो मध्ये कुठेतरी लाय करतो. तर ती जी व्हॅल्यू असते, सेम ब्राईटनेस जर मला DC करंटने अचीव करायचा असेल तर तो मला किती प्रोड्यूस करायला लागेल, जो DC करंट आहे तो. तर त्याच्यावरून आपल्याला कळलेलं की IDC इज इक्वल टू IRMS. म्हणजे AC मध्ये आपण RMS व्हॅल्यू कन्सिडर करतो. तर आपल्याला इथे विचारलं आहे, इथे फिलामेंट ऑफ व्हॅक्यूम ट्यूब रिक्वायर 0.4 एम्पियर DC करंट टू हीट इट. म्हणजे आपला व्हॅक्यूम ट्यूबमधून 0.4 एम्पियर DC करंट फ्लो होतोय. तर आता त्याने विचारले की किती
RMS व्हॅल्यूचा करंट मला लागेल सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस करण्यासाठी. आपण बघितलं की IDC इज इक्वल टू IRMS. सो आपण सांगू शकतो की 0.4 एम्पियरचाच RMS करंट म्हणजे IRMS रिक्वायर्ड असेल सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस करण्यासाठी. त्यामुळे 0.4 एम्पियर हे करेक्ट आन्सर येईल. त्यांनी जाणून बुजून कन्फ्यूज करण्यासाठी इथे √2 वगैरे दिले आहे. म्हणजे जर मॅक्झिमम व्हॅल्यू दिली असेल किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू दिली असेल तर त्याच्यासाठी त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी इथे √2 ने वगैरे मल्टिप्लाय केले किंवा 0.4 डिवायडेड बाय 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द करंट वेव इज गिवन बाय I इज इक्वल टू 4 प्लस 2√2 साइन 3 थिटा प्लस 4√2 साइन 5 थिटा. आणि आपल्याला याची टोटल RMS व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे करंटची. तर इथे आपण बघू शकतो की आपल्या इथे DC कंपोनंट सुद्धा प्रेझेंट आहे आणि दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे कंपोनंट सुद्धा प्रेझेंट आहे. आणि ते साइन 3 थिटा आणि ते साइन 5 थिटा आहे. म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे. तर अशा वेळी आपण टोटल RMS व्हॅल्यू कशी फाइंड आउट करू शकतो ते बघूया. तर आपल्याला सपोज टोटल RMS व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे या कंपोनंटची. तर IRMS टोटल विच इज इक्वल टू आपण हा फॉर्म्युला लावू शकतो I1 RMS म्हणजे जो फर्स्ट कंपोनंट असेल त्याची इंडिव्हिज्युअल RMS व्हॅल्यू काढायची. त्यानंतर जो सेकंड कंपोनंट आहे त्याची RMS व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि जो थर्ड कंपोनंट आहे त्याची RMS व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जेवढे काही एवढे टर्म्स असतील तेवढे सगळ्याची आपण इंडिव्हिज्युअली RMS व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आणि त्याचं स्क्वेअर करून इथे आपण अंडर रूटमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. तर आता आपण इंडिव्हिज्युअल कंपोनंटची RMS व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर फर्स्ट कंपोनंट आहे 4 एम्पियर DC. तर DC आणि RMS हे दोघांची व्हॅल्यू आपली सेम असते. त्यामुळे RMSची व्हॅल्यू सेमच येईल इथे 4 एम्पियर. देन I2 RMS विच इज इक्वल टू आता आपला सेकंड कंपोनंट काय आहे 2√2 साइन 3 थिटा. तर सायनोसॉइडलच कंपोनंट आहे म्हणजे प्युअर सायनोसॉइडलच वेव्ह आहे. त्याची फ्रिक्वेन्सी भले वेगळी असेल तरी सुद्धा आपण आहे ती प्युअर सायनोसॉइडल वेव्ह. तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय होता सायनोसॉइडलसाठी आपण मे बी डिस्कस नाही केलं आहे तिथे सांगतो मी. प्युअर सायनोसॉइडल वेव्हसाठी असतो IM अपॉन √2. मॅक्झिमम पीक जो आहे तो आपण न्यूमरेटरमध्ये घेतो डिवायडेड बाय √2 करतो. तर इथे मॅक्झिमम पीक किती आहे 2√2. त्यामुळे डायरेक्टली ह्याला डिवाइड बाय √2 ने आपण करू शकतो. तर I2 RMSचा कंपोनंट येईल 2 एम्पियर म्हणजे ह्या 2√2 साइन 3 थिटाची RMS व्हॅल्यू येईल 2 एम्पियर. सिमिलरली आपण थर्ड कंपोनंटचा सुद्धा RMS व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. IM अपॉन √2 इथे येईल 4√2 डिवायडेड बाय √2 म्हणजे येईल आन्सर 4 एम्पियर. तर हे तिन्ही कंपोनंट्स आपले RMS व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. तर ती आपण आता इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. तर IRMS टोटल याची आपला इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यावर मिळेल 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर विच इज इक्वल टू √36 विच इज इक्वल टू 6 एम्पियर. सो 6 एम्पियर हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा जर डिफरंट फ्रिक्वेन्सीज असतील आपल्याकडे प्रेझेंट तर त्याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल कंपोनंटचा DC किंवा AC त्याचं इंडिव्हिज्युअल आपण RMS व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि ती या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करतो. तर हे इक्वेशन लिहून घ्या आणि इथे लिहा की फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सीज आता DC मध्ये पण आपण फ्रिक्वेन्सी काय अजून केलेली F इज इक्वल टू 0 लास्ट लेक्चरमध्ये आपण बघूया. त्यामुळे ही सुद्धा एक वेगळी फ्रिक्वेन्सी सारखीच आपण ट्रीट करू शकतो की फ्रिक्वेन्सी आहे पण ती 0 आहे फ्रिक्वेन्सी. ही आहे 3 आणि ह्याची आहे फ्रिक्वेन्सी 5. ओके. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ द फॉलोइंग 2 EMFs विल बी. E1 आणि E2 आपल्याला इथे EMF दिलेले आहेत दोन. एक आहे साईनच्या टर्ममध्ये आणि एक आहे कॉसच्या टर्ममध्ये. तर आधीपर्यंत आपण बघितलं होतं की दोन्ही साईनच्या टर्ममध्ये होते त्यामुळे त्याचं ॲडिशन करणं इझी होतं. पण आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे दोन्ही इक्वेशन दिले ते कुठल्या तरी एका टर्म्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायला लागतील. म्हणजे एकतर साईनच्या टर्म्समध्ये किंवा एकतर कॉसच्या टर्म्समध्ये. मी साईनच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करणं प्रेफर करतो. सो मी इथे जे E2 आहे त्याला साईनच्या टर्म्समध्ये पहिल्यांदा चेंज करून घेतो. कॉसचा आहे त्याला दिलेलं आहे 10 cos ωt. ह्याला आपल्याला कन्वर्ट करून घेऊया साईनच्या टर्म्समध्ये. तर कॉस आणि साईन कन्व्हर्जनसाठी तुम्ही ही एक इमेज रेफरन्ससाठी घेऊ शकता. याच्यामध्ये आपण कॉस आणि साईन रिप्रेझेंट करतो. तर अँगल फाइंड आउट करण्यासाठी हे खूप इझी होतं. इथे येतं पॉझिटिव्ह कॉस, इथे येतं पॉझिटिव्ह साईन, इथे येतं मायनस साईन, इथे येतं
मायनस कॉस. तर आता आपल्याला विचारलं आहे कॉसला आपल्याला साईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, करेक्ट. तर इथे सपोज आपल्याकडे कॉसची व्हॅल्यू प्रेझेंट आहे, तर ह्याला आपण कॉस ॲट अन अँगल 0 डिग्री कन्सिडर करू शकतो आणि आपल्याला साईनमधून कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. लेट अस अज्यूम माझ्याकडे साईनची टर्म प्रेझेंट आहे आणि मला कॉसकडे शिफ्ट करायचं आहे, म्हणजे मला या पोझिशनवर यायचं, या आडवी जी आहे ना 0 डिग्रीची लाईन तिथपर्यंत मला पोचायचं आहे. तर मला काय किती डिग्रीने मूव्ह करायला लागेल, तर साईनला कॉसपर्यंत पोचायला मला 90 डिग्री पॉझिटिव्हमध्ये अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये आहे ना, पॉझिटिव्ह साईनकडून पॉझिटिव्ह कॉसकडे जाण्यासाठी मला प्लस 90 डिग्री रोटेट करायला लागेल. अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून प्लस 90 डिग्री. म्हणून E2ला मी 10 साईन, म्हणजे साईन माझ्याकडे ओरिजिनल आहे आणि मी प्लस 90 डिग्री कन्वर्ट केल्यानंतर, प्लस 90 डिग्री क्रॉस केल्यानंतर मी कॉसच्या टर्म्सपर्यंत पोहोचू शकतो. सो साईन ओमेगा टी प्लस 90 डिग्री. ज्यांना जर लक्षात राहत नसेल कोस आणि साईनचं जे काही कन्वर्जन आहे ते एक टेबल आहे त्याप्रमाणे लक्षात राहत नसेल तर तुम्ही ही ग्राफिकल मेथडसुद्धा यूज करू शकता, ज्याच्यामध्ये साईन टू कॉस किंवा कॉस टू साईन. आपल्याकडे कॉसला जर साईनमध्ये कन्वर्ट करायचं असतं तर मी ते काय केलं असतं कन्वर्ट, हे एक्झाम्पलसाठी दाखवायचं आहे. E1ची व्हॅल्यू आपली होती 10 साईन ओमेगा टी. तर आता मला ह्याला कॉसच्या टर्म्समध्ये लिहायचं असतं तर मी काय केलं असतं 10 कॉस, ओरिजिनल कॉसची टर्म आहे आणि मला मूव्ह करून यायचं आहे साईनकडे, म्हणजे मला क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये 90 डिग्री रोटेट करायला लागेल आणि 90 डिग्री आपण क्लॉकवाईज रोटेट केलं म्हणून मायनस 90 डिग्री लिहू शकतो. ओके, तर मी इथे E2ला साईनच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. तर आता आपण दोन्ही जे दिलेले आहेत इक्वेशन त्याची आपण ॲडिशन करून घेऊया. E1 लिहून घेतो, E1 इज इक्वल टू 10 साईन ओमेगा टी. तर इथे E1मध्ये कोणताही अँगल नाही आहे त्यामुळे मी इथे त्याला 0 डिग्री लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. ही आहे E1ची व्हॅल्यू आणि E2 प्लस 90 डिग्री आहे त्यामुळे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये प्लस 90 डिग्री येतो इथे E1 आणि E2. तर ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर हे वेक्टर ॲडिशन होतं ज्याच्यामध्ये आपल्याला अँगलसुद्धा कन्सिडर करायला लागतो. तर ही व्हॅल्यू आहे आपली टोटल, म्हणजे ह्याला रिप्रेझेंट करतो मी E ने. तर ही आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे विथ रिस्पेक्ट टू 0. तर इथे आहे 10, हा सुद्धा आहे 10. तर पायथागोरसने आपल्याला माहिती आहे की याचा ईचा आन्सर येईल इज इक्वल टू रूट ऑफ 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर विच इज इक्वल टू 10 रूट 2. तर 10 रूट 2 म्हणजे 14.14 हे आपल्याला मॅग्निट्यूड मिळालं आणि दोन्हीची मॅग्निट्यूड सेम आहे आणि हा त्याला मधून बायसेक्ट करतोय. सो ह्याचं फायचं अँगलसुद्धा आपल्याला डायरेक्टली येईल 45 डिग्री. सो साईन ओमेगा टी प्लस 45 डिग्री हे डायरेक्टली तुम्ही इथे बघून कळू शकता की अँगल 45 डिग्री आहे इथे. सो ऑप्शन डी आन्सर इथे करेक्ट आहे. ह्याच्यामध्ये मेन हेच आहे लक्षात ठेवणं की एक तर तुम्ही साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करा किंवा कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करा, पण ॲडिशन करताना दोन्ही टर्म्स आपले सेम फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिलेला आहे द इंडक्टन्स ऑफ निग्लेजिबल रेजिस्टन्स हुज रिॲक्टन्स इज 22 ohms इज 200 हर्ट्ज इज कनेक्टेड टू अ 200 volt 50 हर्ट्ज पॉवर लाईन. द व्हॅल्यू ऑफ द इंडक्टन्स इज, इंडक्टन्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपण डायरेक्टली फॉर्म्युला यूज करूया. एक्सेलचा आपण फॉर्म्युला बघितला होता लास्ट लेक्चरला. एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. ओमेगाची व्हॅल्यू आहे 2πfl. तर 2πf फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू त्याने किती दिलेली आहे, त्याने कनेक्ट केलं आहे 200 हर्ट्जला. सो फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे आपली 200 मल्टिप्लाय बाय एल आणि एक्सेलची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे 22 ohms. एल एका साईडला घेतल्यावर आपल्याला आन्सर येईल 22 डिवायडेड बाय 2π इंटू 200. तर हे फॉर्म्युलामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केल्यावर आन्सर येईल 0.0175 हेनरी. खूप इझी होतं. त्यांनी इथे हे कन्फ्यूज करायला दिले की 200 वोल्ट आणि 50 हर्ट्ज पॉवर लाईनला जर त्याने कनेक्ट केला तर काय होईल. तर इंडक्टन्सची व्हॅल्यू त्याची चेंज नाही होणार, रिॲक्टन्सची व्हॅल्यू चेंज होती. तर त्याने क्वेश्चन असा विचारला असता की 50 हर्ट्ज पॉवर लाईनला जर सपोज नंतर आपण कनेक्ट केला तर तेव्हा रिॲक्टन्सची व्हॅल्यू किती येईल. तर तेव्हा इथे आपण फाइंड आउट करून घेऊया. म्हणजे सपोज असा क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ते एक्सेलची व्हॅल्यू परत तेच 2πfl. आता आपल्याला एलची व्हॅल्यू माहिती आहे आणि इथे फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपण 50 हर्ट्ज सबस्टिट्यूट करूया.
तर इथे मल्टिप्लाय बाय 0.0175 विच इज इक्वल टू, जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला आन्सर येईल 5.5 ओम्सच्या अक्रॉस तुम्हाला याचा आन्सर मिळेल. तर इंडक्टन्सची व्हॅल्यू 0.0175 हेनरी हे करेक्ट आन्सर आहे. आणि जर तो 50 हर्ट्झ लाईनला आपण कनेक्ट केला तर आपल्याला मिळेल 5.5 ओम्स. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यात विचारलं द ॲव्हरेज पॉवर डेसिपेटेड इन 50 ओम्स रेजिस्टर इज. तर 50 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस किती पॉवर डेसिपेट होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण पी ॲव्हरेजचा फॉर्म्युला लिहून घेऊया आधी. पी ॲव्हरेज इज इक्वल टू VRMS स्क्वेअर डिवायडेड बाय आर. रेजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, RMS व्हॅल्यू आपल्याला व्होल्टेजची फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला VRMSचा फॉर्म्युला काय होता, फॉर प्युअर सायनोसायडल वेव्ह VRMS इज इक्वल टू VM डिवायडेड बाय √2. याची आहे आन्सर. VM आता किती इथे दिला आहे 12 डिवायडेड बाय √2. तर इथे आपण आन्सर फाइंड आउट नको करूया, डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करूया, ते कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला इझी होईल. तर पी ॲव्हरेज इज इक्वल टू VRMSची व्हॅल्यू किती आहे 12 डिवायडेड बाय √2 स्क्वेअर डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू आहे 50. ह्याचा आन्सर येईल 144 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 50 विच इज इक्वल टू 144 डिवायडेड बाय 100 विच इज इक्वल टू 1.44 वॅट. सो 1.44 वॅट करेक्ट आहे आन्सर. तिथे मेन इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवण्यासारखा आहे की आपण ॲव्हरेज पॉवर फाइंड आउट करताना कधी ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू घेत नाही व्होल्टेजची किंवा करंटची. तिथे आपण नेहमी RMS व्हॅल्यू कन्सिडर करतो. म्हणजे VM स्क्वेअर डिवायडेड बाय आर किंवा V ॲव्हरेज डिवायडेड बाय आर. हे दोन्हीही आन्सर चुकीचे आहेत. असं तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ॲव्हरेज पॉवर फाइंड आउट करताना आपण ॲव्हरेज व्होल्टेज किंवा मॅक्झिमम व्होल्टेज नाही घेत, तिथे आपण नेहमी RMS व्हॅल्यूज कन्सिडर करतो. सिमिलरली करंटच्या केसमध्ये I ॲव्हरेज स्क्वेअर आर किंवा I मॅक्स स्क्वेअर टाइम्स आर हे आपण कन्सिडर करत नाही. हे असं इथे लिहून घ्या आणि क्रॉस करा मोठे, जर तुम्ही बुकमध्ये लिहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ॲव्हरेज किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू आपण कन्सिडर करत नाही, नेहमी आपण RMS व्हॅल्यूज कन्सिडर करतो. इथे लिहून घेतो मी RMS सुद्धा, IRMS स्क्वेअर टाइम्स आर. तर तुम्ही नेहमी ॲव्हरेज पॉवर कन्सिडर करताना RMS व्हॅल्यूज कॅल्क्युलेशनमध्ये घ्या. ओके, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. इथे एक आपल्याला वेवफॉर्म दिलेली आहे जी सायनोसॉइडल वेव्ह नाही आहे, तर त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला किती येईल ते फाइंड आउट करायची. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, ओमेगा इज इक्वल टू 2πf. आपण एफची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपल्याला आन्सर मिळेल. एफची व्हॅल्यू आपल्याला कधी मिळते 1 अपॉन जो टोटल टाइम पिरियड असतो तो. आणि टाइम पिरियड म्हणजे किती, एक कंप्लीट सायकल होण्यासाठी किती टाइम लागतो तो असते आपली टाइम पिरियड टी. तर आता इथे टीची व्हॅल्यू किती आहे 0.2 म्हणजे 1 अपॉन 0.2 विच इज इक्वल टू येईल 5 हर्ट्झ. तर ही 5ची व्हॅल्यू आपण ओमेगामध्ये सबस्टिट्यूट करूया. ओमेगा इज इक्वल टू 2π इंटू 5 विच इज इक्वल टू 10π. पायची व्हॅल्यू येते 3.14. सो ओमेगाची व्हॅल्यू येईल 31.4 रेडियन पर सेकंड. ओमेगाची युनिट आहे रेडियन पर सेकंड. सो 31.4 हे आन्सर करेक्ट आहे. इथे लक्षात ठेवा की टाइम पिरियड म्हणजे किती एक फर्स्ट कंप्लीट सायकल. इथे 0.1 0.2 पर्यंत कोणतीच वेवफॉर्म येत नाही, रिपीट होत नाही, परंतु 0.2 पासून परत आपला पॉझिटिव्ह पीक येते. तर जिथून रिपिटेटिव्ह चालू होतं तिथपर्यंत आपला असतो टाइम पिरियड. म्हणजे 0 पासून ते 0.2 पर्यंत ही एक सायकल आपण कन्सिडर करू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा ते रिपीट होते, जो हा फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल येतो आणि परत त्याच्यानंतर येईल एक 0 मॅग्नेट्यूडची वेव्ह. त्यामुळे टाइम पिरियड सिलेक्ट करताना तुम्ही ते 0.1 नाही सिलेक्ट करू शकत, ते तुम्हाला 0.2 सिलेक्ट करायला लागेल, कारण 0.2 नंतर पुन्हा एकदा ही पॉझिटिव्ह सायकल जी आहे ती रिपीट होते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेम वेवफॉर्म आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता एरिया ऑफ द इच पल्स म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह पल्सचा एरिया किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण लक्षात असेल तर आपण इंटिग्रेशन केलं होतं. तर इथे इंटिग्रेट करूया ही जी वेवफॉर्म आहे ती. आधी वेवफॉर्मचं इक्वेशन लिहून घेऊया. I इज इक्वल टू IM साइन ओमेगा
टी. आय एमची व्हॅल्यू आहे 0.4 साईन ओमेगा टी. एक काम करूया, आधी आपण इंटिग्रेट करूया आणि नंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया डायरेक्टली. तर एरिया फाइंड आउट करूया या वेवफॉर्मचा. एरिया येईल, एरिया इज इक्वल टू, इंटिग्रेट करूया 0 to t टाईम पिरियडसाठी, आय एम साईन ओमेगा टी आणि विथ रिस्पेक्ट टू डी टी. इथे मी विथ रिस्पेक्ट टू डी टीने इंटिग्रेट करतो, कारण इथे एक्स ॲक्सिसवर आपल्याला ओमेगा टीच्या टर्म्समध्ये नाही दिलेलं आहे, एक्स ॲक्सिसवर आपल्याला टाईम सेकंड्सच्या टर्म्समध्ये दिले आहे, म्हणून मी इथे डी टीने त्याला इंटिग्रेट करतो. तर इंटिग्रेट केल्यावर येईल आय एम साईन ओमेगा टीमध्ये इथे सबस्टिट्यूट करूया आपण, आय एम साईन ओमेगा टी डी टी. ह्याच्यामध्ये आय एमची व्हॅल्यू बाहेर येईल. साईन ओमेगा टीने आपल्याला इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू डी टी, तर ओमेगा आपल्याला डिव्हिजनमध्ये मिळेल. इथे परत एकदा लिहून घेतो, साईन ओमेगा टी डी टी. त्यामुळे ह्याचा आन्सर येईल आपल्याला आय एम अपॉन ओमेगा, कारण ओमेगाने डिवाइड होईल इंटिग्रेट केल्यानंतर, येईल मायनस कॉस ओमेगा टी. लिमिट इंटरचेंज केल्यावर आपल्याला येईल आय एम अपॉन ओमेगा कॉस ओमेगा टी विच इज इक्वल टू आय एम अपॉन ओमेगा कॉस झिरोची व्हॅल्यू येईल 1 मायनस ऑफ कॉस पायची व्हॅल्यू येईल -1 विच इज इक्वल टू 2 आय एम अपॉन ओमेगा. तर ओमेगाची व्हॅल्यू किती होती, 2 आय एम अपॉन 10 पाय. तर आपल्याला लक्षात आहे की 2 आय एम अपॉन पाय, 2 आय एम अपॉन पाय ही झाली ॲव्हरेज व्हॅल्यू, मल्टिप्लाय बाय 10, 1 अपॉन 10 म्हणजे व्हॅल्यू येईल 0.1. आय एमची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून घेऊया, ती किती होती 0.637 आहे ना, ही ॲव्हरेज व्हॅल्यू 2 बाय पायची व्हॅल्यू, मल्टिप्लाय बाय आय एम मल्टिप्लाय बाय 0.1. इथे आय एमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊया, 0.637 मल्टिप्लाय बाय 0.4 मल्टिप्लाय बाय 0.1 विच इज इक्वल टू 25.46 मल्टिप्लाय बाय 10 to the power -3 एम्पियर सेकंड. एरियाचं युनिट इथे एम्पियर सेकंड येईल, त्यामुळे आपलं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, एरिया ऑफ द इच पल्स याचं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द वेवफॉर्म शोन. इथे आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फॉर्म्युला सेम आहे ॲव्हरेजचा, एरिया अपॉन टाईम पिरियड, एरिया अपॉन टाईम. तर इथे जी वेवफॉर्म टाईम टीच्या ह्याच्यामध्ये दिली आहे, ती मी यदि ओमेगा टीच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे इंटिग्रेशन करणारा आपल्याला इझी पडेल. हा आहे 0 to पाय, पाय टू 2 पाय, 3 पाय. मी ओमेगा टीच्या टर्म्समध्ये लिहून घेतो आधी. तर डायरेक्ट ॲव्हरेज व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. ॲव्हरेज इज इक्वल टू 1 अपॉन टी इंटिग्रेट 0 to t आय एम साइन ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू डी ओमेगा टी. तर टाइम पिरियड किती आहे टोटल 1/2 पाय. 1/2 पाय इंटिग्रेशन 0 to 2 पाय आय एम साइन ओमेगा टी डी ओमेगा टी. आय एम कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, सो ती बाहेर घेतो मी इंटिग्रेशनच्या. आणि हा जो 0 to 2 पायची रेंज आहे त्याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, 0 to पाय आणि पाय टू 2 पाय, म्हणजे आपल्याला इंटिग्रेट करायला इझी होईल. 0 to पाय साइन ओमेगा टी डी ओमेगा टी प्लस पाय टू 2 पाय, हा सेकंड पोर्शन घेतो. इथे आपण बघू शकतो की पाय टू 2 पाय मध्ये आपली सायनसॉइडल जी वेव्ह आहे त्याचं व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली 0 आहे. सो ह्या इंटिग्रेशनची आपली व्हॅल्यू डायरेक्टली 0 होईल. सो कॅल्क्युलेट करायची आपल्याला गरज नाही आहे, पण टाईम वाचवू शकतो तिथे. सो आय एम अपॉन 2 पाय 0 to पाय साइन ओमेगा टीला डायरेक्ट इंटिग्रेट केल्यावर येईल आपलं मायनस कॉस ओमेगा टी 0 to पाय विच इज इक्वल टू आय एम अपॉन 2 पाय, आणि याची व्हॅल्यू येईल आपली कॉस 0 मायनस कॉस पाय. आपल्याला व्हॅल्यू माहिती किती, ह्याची येते 1, ह्याची व्हॅल्यू येते -1. सो फाइंड आन्सर येईल आपलं 2 आय एम अपॉन 2 पाय, 2 कॅन्सल आउट, आणि
आय ॲव्हरेजची व्हॅल्यू आपल्याला मिळेल आय ॲव्हरेज इज इक्वल टू IM अपॉन पाय. IMची व्हॅल्यू किती दिली आहे 0.4 डिवायडेड बाय पाय. हे कॅल्क्युलेट केलं तुम्हाला आन्सर मिळेल 0.127 एम्पियर. सो हे आहे आन्सर आपलं करेक्ट आन्सर. ही जी वेवफॉर्म आहे ती हाफ वेव रेक्टिफायरची आहे, जी आपण पुढे पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकू. तर त्याचं तुम्ही लक्षात ठेवू सुद्धा शकता किंवा असं काढूही शकता. जर तुमचं लक्षात ठेवलं तर इझिली आन्सर येईल IM अपॉन पाय. फुल वेव रेक्टिफायरमध्ये म्हणजे आपण जे सायनोसॉइडल वेवफॉर्म बघितलेली त्याचं आणि फुल वेव रेक्टिफायरचं आन्सर सेम येतं ॲव्हरेज व्हॅल्यूचं. त्याचं येतं 2IM अपॉन पाय. हे येतं फुल वेव रेक्टिफायरचं किंवा सिमेट्रिकल सायनोसॉइडल वेव असेल त्याचं, सिमेट्रिकल साइन वेव. आणि आपल्याला दिलेलं आहे ते आहे हाफ वेव रेक्टिफायरसाठी. ही हाफ वेव रेक्टिफायरची वेवफॉर्म आहे जी आपण नंतर पुढे शिकू. तर पाहूया पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन कंपॅरिझन टू DC द ट्रान्समिशन लॉसेस इन AC आर. तर आता AC ट्रान्समिशन लॉसेस जास्त असतात की कमी असतात. आपण फर्स्ट स्लाइडमध्येच डिस्कस केलेलं लास्ट लेक्चरच्या की DC आपण फक्त रेझिस्टन्सशी डील करतो आणि AC आपण इम्पिडन्सशी डील करतो, म्हणजे R प्लस JX. तर रेझिस्टन्समध्ये आपले ॲक्टिव्ह पॉवर लॉसेस होतात, ॲक्टिव्ह लॉसेस होतात आणि ह्याच्यामध्ये होतात आपले रिॲक्टिव्ह पॉवर लॉसेस. त्यामुळे इथे डायरेक्टली आपण बघू शकतो की AC हे जास्त लॉसेस होता ॲज कम्पेअर टू DC. सो आपला ऑप्शन A करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 14. इन अ 2 एलिमेंट सिरीज नेटवर्क द व्होल्टेज अँड करंट रिस्पेक्टिव्हली आर गिवन एज. इथे व्होल्टेज आणि करंटचं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. देन द पॉवर फॅक्टर ऑफ द नेटवर्क इज अप्रॉक्सिमेटली. तर हा इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामचा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. थोडंसं फक्त याच्यामध्ये लॉजिक लावलं की तुम्हाला लगेच आन्सर मिळू शकतं. तर तिथे 2 टर्म्स दिलेत आपल्याला. आपण बघू शकतो की एक ओमेगाची व्हॅल्यू 314 आहे आणि ओमेगाची व्हॅल्यू 942 आहे. सिमिलरली खाली 314 आणि प्लस काहीतरी अँगल दिलाय आणि इथे पण 942 आणि काहीतरी सम अँगल दिला. तर आपण एक काम करूया, जो 314T म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू जो 314 आहे ती आपण एकत्र डील करूया आणि ओमेगाची व्हॅल्यू जिथे 942 आहे ती आपण एकत्र डील करूया. तर आधी या दोघांमधला आपण फाइंड आउट करूया. V1T घेतो मी इथे, ज्याची व्हॅल्यू आहे 50 साइन 314T आणि I1 ऑफ T इज इक्वल टू 10 साइन 314T प्लस 60 डिग्री. आता ह्याच्यामध्ये दोन्ही साइन टर्म्स आहेत, सो आपल्याला कन्व्हर्जनचा काही इश्यू येणार नाहीये. आणि आपण इथे बघू शकतो की दोघांमध्ये 60 डिग्रीचा डिफरन्स आहे, म्हणजे V आहे ते इथे आणि जो करंट आहे तो 60 डिग्री लीड करतो त्याच्यापेक्षा, कारण प्लस अँगल आहे ना. सो हा V1 हा आणि हा आहे I1. तर आपण पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय बघितला होता, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय, व्होल्टेज आणि करंटच्या अँगलमधला डिफरन्स, आणि त्याचा आपण घेतो कोसाइन टर्म्समध्ये. सो कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू येईल, कॉस 60 किती असते, कॉस 60ची व्हॅल्यू येते आपली 0.5. सिमिलरली आपण सेकंडसाठी डील करूया. सेकंड जो कंपोनंट आहे ते नेहमी सेम फ्रिक्वेन्सीचे जे टर्म्स असतात ना ते आपण एकसाथ डील करतो आणि मग डिफरंट फ्रिक्वेन्सीचे आपण वेगवेगळे नंतर एकत्र कंबाईन करतो, दोघांचा जो इफेक्ट असतो तो. तर तिथे सेकंड कंपोनंट घेऊया V2चा, तो आहे 50 साइन 942T आणि I2T आहे 50 साइन 942T प्लस 45 डिग्री. इथे सुद्धा दोन्ही साइन कंपोनंट्स आहेत, सो आपल्याला काही इश्यू येणार नाही. आपण डायरेक्टली फाइंड आउट करूया. V2 ॲट अन अँगल 0 आणि I2 ॲट अन अँगल 45 डिग्री. तिथे पॉवर फॅक्टर 2 घेऊया, इज इक्वल टू कॉस 5 cos 1 इज इक्वल टू कॉस 45 डिग्री. कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू इथे 1/√2 आणि 1/√2 म्हणजे 0.707. तर आता आपण बघू शकतो की फर्स्ट जे कंपोनंट आला आहे आपला पॉवर फॅक्टरचा तो आहे आपला 0.5 आणि जो सेकंड कंपोनंट आहे तो आपला आहे 0.707. तर आता ह्या दोघांचा जर आपण सुपर इम्पोज केलं, म्हणजे दोघांचा जर एकत्र आपण कंबाईन इफेक्ट कॅल्क्युलेट केला तर त्याची व्हॅल्यू आपण असं अज्युम करू शकतो की पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू आहे
ती ह्या दोघांच्या मध्येच कुठेतरी लाय करेल, 0.5 आणि 0.707च्या मध्ये. सो हा आपण ऑप्शनमध्ये बघूया कुठे आहे का. 0.5 पेक्षा ग्रेटर आणि 0.707 पेक्षा लेसर. आपण बघू शकतो की इथे ऑप्शन डी हा 0.06 हा आन्सर आपला या क्रायटेरियामध्ये बसतोय. सो आन्सर डी 0.6चं करेक्ट आन्सर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये विचारला आहे इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी. तर क्वेश्चन काय आहे, आपल्याला VT आणि ITचे इक्वेशन इथे दिलेले आहेत आणि आपल्याला टोटल रिएक्टिव्ह पॉवर ॲब्झॉर्ब बाय द सर्किट फाइंड आउट करायचे. तर आधी आपण इथे VT आणि IT मधला फेज डिफरन्स किती आहे ते फाइंड आउट करूया. लेटस अजून मी साईनची 0 डिग्रीची लाईन अजून केली आहे. त्याच्यापेक्षा 10 डिग्रीवर आहे V(t), हे आहे 10 डिग्री आणि या आहे व्हॅल्यू -200 डिग्रीची. इथे येईल आपला I(t). जर आता टोटल IT आणि VT या दोन्हीमध्ये जर मला अँगल डिफरन्स काढायचा आहे तर आधी हा किती येईल, हा 200 डिग्री इथपर्यंत 0 डिग्री लाईनला यायला आणि प्लस ॲडिशनल 10 डिग्री, म्हणजे फायचा डिफरन्स किती आहे 210 डिग्री. रिॲक्टिव्ह पॉवरसाठी फॉर्म्युला काय होता, VI sin phi, VI sin phi. इथे V आणि I आहे, हे एक लक्षात ठेवायला लागेल की हे दोन्ही RMS क्वांटिटीज असतात, VRMS आणि IRMS. इथे पाहिजे तिथे लिहून घेतो परत, VRMS IRMS sin phi. VRMS ची व्हॅल्यू किती येईल 160 डिवायडेड बाय √2 मल्टिप्लाय बाय IRMS ची व्हॅल्यू किती आहे 5 डिवायडेड बाय √2 मल्टिप्लाय बाय साइन 210. ह्याचं आन्सर फाइंड आउट केल्यावर आपल्याला येईल 200 VAR. इथे साइन 210ची व्हॅल्यू तुम्हाला मायनस येईल, तर पण आपण कन्सिडर करता रिएक्टिव्ह पॉवर फक्त मॅग्नेट्यूडच कन्सिडर करतो. सो इथे आपण येईल व्हॅल्यू फायनल आन्सर येईल 200 VAR. हे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन. तर AC फंडामेंटल क्वांटिटीजवरचे आपले 15 क्वेश्चन्स इथे कंप्लीट झालेले आहेत. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.